मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली आणि साधारणपणे हीच वेळ होती। माझ्या समोरचा जो रस्ता आहे याच रस्त्यावरून जे आहे ते त्यांचा मृतदेह पोलिसांनी त्यांच्या गाडीत टाकून या चिंचोली फाट्यावर आणला होता। दैठणा परिसरात त्यांची हत्या करण्यात आली होती। साधारणपणे 13 किलोमीटरपासून ते अंतर आहे आणि हे जे आहे ते संपूर्ण चिंचोली फाटा आहे। आणि माझ्या डाव्या बाजूला जर बघितलं आपण इकडं हे जो रस्ता जो आहे तो केजकडे जातोय। या ठिकाणून केज साधारणपणे 3.5 किलोमीटर आहे आणि आपण जर इकडे उजव्या हाताला बघितलं तर हा रस्ता कळंबकडे जातो आणि कळंब जे आहे ते या ठिकाणाहून 14 किलोमीटर आहे। मात्र गावकऱ्यांनी असा आरोप केला आहे की संतोष देशमुख यांचा मृतदेह गाडी जी आहे ते कळंबच्या दिशेने वळवण्यात आली होती। खरं तर ती केजच्या दिशेने वळवायला पाहिजे होती, मात्र असं झालं नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आणि पोलिसांच्या गाडीमागं एक स्विफ्ट गाडी होती आणि एक दुसरी स्कॉर्पिओ गाडी होती। आपण तीच गाडी आता या ठिकाणी पाहतोय। हीच ती स्विफ्ट गाडी आहे जी पोलिसांच्या गाडीच्या पाठीमागे होती, जी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत होती। मात्र पोलिसांना ही गाडी दिसली आणि त्यानंतर जे आहे ते पोलिसांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह असलेली गाडी केज शहराकडे वळवली अशीही माहिती गावकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिली। आणि हेच ते संपूर्ण गावकरी आहेत ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा मृतदेह घेऊन गाडी कळंबकडे जात होती। आपण या प्रत्यक्षदर्शी गाडीचे चालक असतील, मालक असतील व त्या गाडीत बसलेले नागरिक या ठिकाणी आपण पाहतोय। खरं तर त्या दिवशी नेमकं काय झालं हीच ती वेळ होती। तुम्ही गाडीचे चालक मालक होता, नेमकं काय झालं? काय नाही, आम्हाला पोलीस स्टेशनला ज्यावेळेस सरपंचाचं अपहरण झालं तिथून पुढे जे आम्हाला कळालं सरपंचाचं अपहरण झाले, मग पोलिसांनी आम्हाला वेगळी दिशा दाखवली। आम्हाला तिकडं जीवाची वाडीकडे पळवलं, इकडे पळवलं, तिकडे पळवलं, प्रत्येक गावकऱ्यांना आम्हाला सगळ्यांनाच। तर ज्या टायमाला आम्ही फिरून पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्हाला माहिती भेटली अर्धा एक तास थांबल्यानंतर की अण्णाला दैठणा फाट्याला सोडले म्हणून, दैठणा शिवारात। तर आम्ही मग आमच्यातले काही 1-2 नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस हे त्या दिशेने गेले। मला काय राहवलं नाही, मग माझे सगळे 4-5 जण होते। मग मी बी ह्याच मार्गावरून त्या दिशेने गेलो। मग इथून जात असताना चिंचोलीच्या पुढं वरबगाव फाटा, वरबगावच्या शिवारापासून गेल्यावर तिथून पोलीसची गाडी पुढून आली। अतिशय वेगात गाडी होती, फुल सायरन वाजवत आलेली होती। मग लगेच मी त्यांना माझ्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी लगेच ह्या गाडीच्या परत युटर्न करून वापस घे। मग ही गाडी युटर्न करून वापस घेतल्यानंतर ती आमच्यापेक्षा वेगात होती, 2-4 मिनटं आम्हाला उशीर झाला। ती गाडी तर चिंचोली फाट्याला येऊन थांबल्यानंतर आम्ही त्या गाडीच्या मागं थांबलो। तर मग आमच्या इथलीच गाडी आमच्यातले गेलेले काही जे नागरिक होते त्यांनी सांगितले की आम्हाला की इथं का थांबलात तुम्ही, ही गाडी काय इथं थांबली, ह्या गाडीत तर अण्णाला आणलेले सरपंचांना। तर मग मी म्हटलं काय माहीत नाही, ह्याच्यात आणले का? हो म्हणले ह्याच्यात आणले। मग ही गाडी आमची काळी गाडी केच्या दिशेने गेली, ती गाडी त्या दिशेने गेली आणि मी त्या पोलिसाच्या गाडीच्या दिशेने गेलो कळंब साईडला। 500 ते 6 आपले 200 ते 300 मीटर ती गाडी पुढे गेली। आणि ज्या टायमाला तिथं पोलीस जे महाजन आहेत ते पुढं बसलेले होते, कॉन्स्टेबल मॅडम होत्या मध्ये, आणि दुसरे जे कोण 2-3 होते पोलीस त्यांना काही मी ओळखत नाही आणि त्यांचे नाव पण मला माहीत नाहीत। मग त्यांनी मला बघितलं, अगर ही मध्ये मी कधी कंटिन्यू अण्णासोबत असल्यामुळं काही असल्यामुळं अण्णाचा सगळा विषय मोठा होता ना, त्यांचा म्हणजे सगळा परिचय होता सगळा। तर अण्णाला त्या गाडीमध्ये टाकल्यानंतर आम्हाला माहिती नव्हतं, पण आम्हाला ती गाडीतल्या लोकांनी सांगितलं की अण्णाला ह्या गाडीत आणले। ते 200-300 मीटरहून मला पाहून त्यांनी गाडी युटर्न केली आणि तिथून नंतर केजच्या दिशेने गाडी गेली। तुम्ही सुद्धा त्या दिवशी संपूर्ण घटनाक्रम पाहिला, नेमकं काय झालं? इकडे बघितलं तर आपण कळंब शहर आहे, इकडे केज आहे, नेमकं काय झालं त्या दिवशी? आम्ही वरबगाव कमान आहे, त्या कमानीपासून आम्ही गाडी आलेली बघितली की आम्ही गाडी माघारी घेतली आम्हाला 5-7 मिनटं इथे यायला उशीर झाला। तोपर्यंत गाडी इथंच उभा होती। त्यांनी मग कळंब दिशेला गाडी 200-300 मीटर अंतरावर नेल्यानंतर आम्ही त्यांच्या मागच गेलो, आमची गाडी त्यांच्या मागच गेली। ते आमची गाडी बघितल्यानंतर पुन्हा त्यांनी केज दिशेला गाडी घेतली त्यांनी। बरं, पोलिसांच्या गाडीत संतोष देशमुखांचा मृतदेह होता, ते केज रुग्णालयात न्यायला पाहिजे होता असं तुमचं म्हणणं आहे। मग त्यांनी कळंब दिशेनं गाडी का वळवली असेल? आता ह्याच्यामध्ये ह्यांना वेगळीच दिशा दाखवायची होती। एक कोणतरी महिला म्हणणं त्यांच्या घरी न्यायचं होतं, कारण लेडीज कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत असल्यामुळं संशय जास्त येतो। मग ते लेडीज कॉन्स्टेबल कशाला लागते ह्यांना संध्याकाळी आरोपीला पकडायला? म्हणजे या संपूर्ण केसला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होता का पोलिसांचा? हा, संपूर्ण टोटल वेगळं वळण देण्याचं स्वरूप पोलिसचं होतं, महाजन PIचं होतं। त्या दिवशी तुम्ही सुद्धा याच गाडीत बसले होते, नेमकं या व्यतिरिक्त तुम्ही काय सांगाल? गाडी कळंबकडे गेलेली पाहिली सर, इथं थांबून कळंबकडे। मग कशाचा अर्थ, त्या गाडीमध्ये जे पोलीस होते ते CCTV मध्ये केजच्या बघून त्यांची चौकशी करायला पाहिजेच ना सर।
पुढे चौकशी करूनच तपास करावा ना त्याचा पुढचा. कशाला कळमकडे यांना नेले, आता त्यांचं कारण आम्ही तेच सांगू शकतात ना, कशाला कळमकडे त्यांना घेऊन गेले. निश्चित बघतो हे पोलिसांवर गंभीर आरोप गावकऱ्यांनी केलेत. काय सांगाल आता या संपूर्ण प्रकारात नवा खुलासा झाला आहे. संतोष देशमुख यांचा मृतदेह केदला नेण्याऐवजी कळमकडे नेण्यात जात होता. आता गावकरी म्हणून काय मागणी असणार आहे? त्यांचा जो मूत्रदेह जे आहे सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला CCTV जे फुटेज त्या दिवशी फुटेज जर निघलेलं तुम्हाला सगळे आरोपी त्यावेळेस सगळं तुम्हाला हे रेकॉर्ड सगळं सिरियलप्रमाणे तुमचं निघून जाईल. ते तुम्ही चेक केलं पाहिजे ना. पोलीस स्टेशन जे कावत साहेब आहेत तिथले त्यांना चेक केलं पाहिजे. आम्ही एवढंच त्यांना आणि आरोपी ह्याच्यात जे पोलीस बी असले तरी त्यांना बी सजा झालीच पाहिजे ना. PSI पाटील झाले समजा महाजन झाले त्यांना बडतर्फ केलं पाहिजे नोकरीहून. एवढीच आमची गावकऱ्यातर्फे अपेक्षा आहे. निश्चित आपण बघतोय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह केदला नेण्याऐवजी कळमकडे नेला जात होता असा आरोप गावकऱ्यांनी केला. आणि हे सर्व जे आहे ते प्रत्यक्षदर्शी गावकरी होते, ज्यांची गाडी होती त्या गाडीत होते आणि याच घटनास्थळावर ते उभे होते आणि तिथं आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.